NH7 TV न्यूज। NH7 TV न्यूज मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे। मित्र हो, आपण आलो आहे कारंजा चौक इथे। हिंगणघाटचे सुपुत्र यांनी एक 21 वर्षाचा कालावधी भारत मातेच्या सेवेला सुपूर्द करून आज 21 वर्षानंतर हिंगणघाटात परत आपलं आगमन केलेलं आहे। त्यांची 21 वर्षाचा जो कार्यकाळ आहे कसा राहिलेला आहे, BSF मध्ये हिंगणघाट पॅरामिलिटिकल फोर्स चे जे सदस्य आहेत त्यांच्यामार्फत त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। रेल्वे स्टेशनला आगमन झाल्याबरोबर त्यांचं स्वागत करण्यात आलं। तिथून एक रॅली स्वरूपात इथं कारंजा चौकात अमर जवान स्तंभाला त्यांची भेट झाली आणि त्यानंतर तिथं पुष्पगुच्छ अर्पण करून समोर राष्ट्रगीताचं आयोजन करण्यात आलं, मानवंदना देण्यात आली आणि समोरील जो कार्यक्रम आहे तो पॅरामिलिटिकल फोर्स यांच्या मार्फत प्रत्येक रिटायर्ड सैनिकाला हा मान इथे मिळतो। हे नशीब या हिंगणघाट धरतीचं की या हिंगणघाट धरतीमध्ये असे बरेचसे जवान नशीब मिळाले की त्यांच्यामुळे या हिंगणघाट नगरीचं नाव लौकिक झालेलं आहे। आपण जाणून घेऊ त्यांच्याशी त्यांचा जो कार्यकाल राहिलेला आहे तो कशा पद्धतीचा राहिलेला आहे जाणून घेऊ आपण त्यांच्याशी। हिंगणघाट धरतीचे सुपुत्र सुनील चिंदूजी निमजे यांनी या भारत देशाला जी सेवा दिलेली आहे, भारत मातेची जी सेवा केलेली आहे, 21 वर्षाचा सेवेचा काळ निपटवून त्यांनी आज आपलं रिटायरमेंट स्वरूपात ते हिंगणघाट आपल्या मातृभूमीला पोहोचलेला। आपण जाणून घेऊ त्यांच्याशी का त्यांचा जो कार्यकाळ राहिला तो कसा राहिला, काय म्हणतील ते आपल्या दर्शकांना। सर, तुमचा जो कार्यकाळ जो राहिलेला आहे याबद्दल दर्शकांना काय सांगाल? आमच्या कार्यकाल तर कठीण होता, पण एक वेळ आपण त्या रुटीन मध्ये जमलो की आपल्याला काही अडचण येत नाही। एक प्रकारे आपण देशासाठी जे करत आहोत त्याचा एक अभिमान आपल्याला येतो आणि आपण सरळ सरळ सामर्थ्य गोष्टी करत जातो। जो तुमचा कार्यकाळ राहिला त्यापैकी तुमच्या ड्युटीचा जो टाइम राहिला त्याच्यामध्ये एक असा कोणता प्रसंग जो तुम्ही युवा पिढींना किंवा आपल्या जबाबदारी विषयी जे बोलू शकता? जबाबदारी विषयी आणि प्रसंगाविषयी जर सांगायचं झालं तर 14 फरवरी 2019 चा जो आपला जो पुलवामा अटॅक झाला त्यावेळेस जी कानवाई समोर चालून राहिली होती, CRP ची समोर होती आणि लागलीच माग BSF ची होती आणि मी काही कारणास्तव श्रीनगरला गेलो असता डाक घेऊन किंवा काही आमच्या ऑफिशियल कामासाठी गेलो होतो आणि त्यावेळेस अचानक आम्ही परत आलो त्या दिवशी 19 तारखेला। त्या दिवशी परत येते वेळेस CRP चा कानवाई समोर होता। 12-15 कानवाई म्हणजे 12-15 गाड्यांचा एक जमाव राहतो, ट्रूप्स राहतो, तो समोर जात होता। त्यानंतर आम्ही सुद्धा आमची BSF ची कानवाई त्या मागेच होती, कारण ती मोठी त्या हिशोबानं त्यांनी सुट्टीवाले त्याच्यामध्ये सर्व पद्धतीचे लोक होते आणि अचानक मधात असा खूप मोठा स्फोट झाला। आमच्या गाड्या सुद्धा जाग्यावरच हल्ल्या वापस येत असते वेळेस आणि नंतर काही वेळातच आम्हाला 2-4-5 मिनिटं काही सुचलं नाही, पण ज्यावेळेस आम्ही समोर काही इव्हेंट झाला कोण पाहायसाठी गेलो तर पाहण्यासारखं काहीच नव्हतं तिथं। असं वाटत होतं की अरे कोणी सुट्टीवर चालला होता त्यावेळेस, कुणी ऑपरेशनल ड्युटी मध्ये होता तर कुणी आपल्या परिवाराला भेटायसाठी। एक मुलगा तसा होता की त्यांचं जस्ट त्याला मुलगा झाला होता आणि त्या मुलाच्या भेटीसाठी तो चालला होता। पाहते वेळेस असं वाटते की खूप कठीण आहे, पण आम्ही त्यावेळेस त्यांना ते पूर्ण लोकांना सावरलं। पूर्ण टोटल फोर्स ज्यावेळेस त्या 5-6 कानवाई चालू होत्या त्या कानवाई मधून आम्ही सर्वांनी आम्ही सुट्टी मागं ठेवली, आमचे ऑफिशियल काम मागं ठेवले आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबत तिथं मदत केली आणि जसं झालं त्या पद्धतीनं आम्ही त्या सर्व शहीदांना एकत्र केलं। ही जी आजची जी युवा पिढी आहे या युवा पिढींना तुम्ही सैन्याबद्दल काय मार्गदर्शन देऊ शकता? मार्गदर्शन द्यायचं झालं तर आपण एक वेळ तरी या सिव्हिल लाईफ मध्ये एक वेळ तरी कमीत कमी गव्हर्नमेंटला मी रिक्वेस्ट करीन की ऍटलिस्ट 2-4-5 वर्षासाठी तरी प्रत्येक या जगात या महाराष्ट्रातला म्हणा किंवा भारतातला कोणीही जरी व्यक्ती असेल त्याला एक वेळ त्याचं दर्शन करणं आवश्यक आहे। त्यामुळेच आपल्याला असं एखाद्या सैनिकाविषयी का सद्भावना आहे, का त्याच्याविषयी सन्मान आहे हे आपल्याला समजेल। हे होते आपल्यासोबत सुनील चिंदूजी निमजे, त्यांच्यासोबत त्यांचे सहभागी
त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊ आपण की त्यांचा जो कार्यकाळ राहिला या पिरियड मध्ये कसा काय राहिला, काय त्यांचा सहयोग राहिला, आपण जाणून घेऊ त्यांच्याशी. ताई, काय बोलता तुम्ही या? कोणत्याही मिलिटरी वाल्याची पत्नी म्हटलं की तिला एकटं राहून आपल्या परिवाराला समोर न्यावं लागते आणि सगळ्या गोष्टींना, सगळ्या संकटांना तोंड देऊन समोर जावं लागते. जसा त्यांचा प्रवास आहे खडतड, तसा त्या पत्नीचा पण आपल्या मुलाला, आपल्या परिवाराला घेऊन जाणं हे खडतडच राहते. आणि ह्या गोष्टी करून समोर जाऊन चांगला सपोर्ट, कोणाचा सपोर्ट मिळत नाही, त्या एकटं आपल्यालाच करावं लागते. मित्रों, खरंच ही अभिमानाची बाब आहे. NH7 न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल बटन दबाना ना भूलें.